आज हो आज नेहमी पूर्वरंगासाठी सहसा करून जे महान संत असतात अशांचाच अभंग किंवा अशांचं पद नेहमी पूर्वरंग निरूपणाला घेतो. पण या वेळेला आज हे ज्ञानदासांचं पदच आहे आणि ते पद त्यांनी अभंग वृत्त रचनेमध्ये केलेले आणि हा जो अभंग त्यांनी लिहिलेला आहे तो 3 चरणांचा अभंग आहे. या 3 चरणांमध्ये पहिल्या चरणामध्ये ते सिद्धांत मांडतात की आपलं जीवन धन्य व्हावं, आपलं जीवन सार्थकी लावावं असं आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटत असतं. मग हे जीवन कसं सार्थकी लागणार यासाठी आपण काहीतरी स्वतःच्या वेगवेगळ्या कल्पना करून घेतलेल्या असतात आणि त्या कल्पनांप्रमाणे आपण आपलं जीवन व्यतीत करत असतो. पण वस्तुतः जीवन सार्थकी कशामुळे लागतं याचा खरा अभ्यास आपला झालेला नसतो आणि म्हणून आपण कुठेतरी अधेमध्ये असतो, म्हणजे पूर्ण सिद्धीला पोचत नाही किंवा अशा तऱ्हेचं कुठेतरी आपण मध्ये असतो. आणि म्हणून ज्ञानदास शेवटच्या चरणात निष्कर्षावर आले. ते ध्रुव बाळाचं उदाहरण दिलं मधल्या चरणात आणि शेवटच्या चरणात निष्कर्षात ते सांगत आहेत की काहीतरी सोय केली पाहिजे. सोय म्हणजे काय? तरतूद. आज इथे जर का कीर्तन करायचं असेल तर आता इथे 12 महिने कीर्तन चालतं म्हणून इथे कायमचीच सोय केलेली आहे. पण ज्या ठिकाणी नव्याने कीर्तन उभारायचं असेल तर त्यावेळेला भरपूर तरतूद करावी लागते आणि ती तरतूद करण्यासाठी आधी सोय म्हणजे विचार करावा लागतो की काय काय करावं लागेल, असं सगळं आणावं लागतं. मग आमचा जर का मनुष्य जन्म आम्हाला मिळालेला आहे तर या मनुष्य जन्मामध्ये आम्ही काय करणार आहोत निश्चितपणे ते आम्ही ठरवलेलं आहे का, त्याचा विचार जर झाला असेल तर पुढे तरतूद करता येते. पुण्याला जायचं असलं तर आपण प्रवासाची कितीतरी सोय करतो, मग सोय करण्याच्या पूर्वी विचार करावा लागतो
तिकडे हवामान काय आहे, थंडी आहे का, मग चला थंडीचे कपडे घ्या. प्रवास कशा कोणत्या मार्गाने करणार आहोत, गाडीने रेल्वे गाडीने जाणार तर लक्झरी बसने जाणार, त्याप्रमाणे बरोबर घेण्याच्या वस्तू आपल्या बदलतात. म्हणजे आधी विचार करावा लागतो आणि मग सोय करता येते. तर ज्ञानदास सांगत आहेत की काहीतरी सोय करा, म्हणजे तरतूद करा. विचार केल्याशिवाय सोय करता येते. आणि जर ही आपण करू शकलो तर मग आपलं आयुष्य व्यर्थ किंवा वाया निश्चितपणे जाणार नाही, याचं ते आपल्या सर्वांना एक प्रकारची हमी देत आहे. आणि त्यासाठी ध्रुव बाळाचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. खरोखरच आहे, आपण ज्या वेळेला आयुष्यात समजायला लागलो त्या समजायच्या वयापासून आपण काय म्हणतो की माझ्या आईला माझ्या शाळेतल्या मार्कांनी आनंद झाला पाहिजे, म्हणून 10वीत आणि 12वीत मला उत्तम मार्क मिळाले पाहिजे असं आपण ठरवतो. म्हणजे सुरुवातीला आपण हे एक ध्येय आपल्यासाठी ठरवलेलं असतं. मग 10वी 12वीत उत्तम मार्क मिळाले म्हणजे काय, आता उच्च पदवी शिक्षण घ्या, म्हणून पदवी शिक्षणासाठी आपण जातो. मग पदवी शिक्षण मिळतं. शाळा कॉलेजमध्ये गेल्यानंतर आईची जागा आपले गुरुजन घेतात. गुरुजनांना आपल्या कृतीने आनंद वाटला पाहिजे म्हणून त्यांना आनंद होईल असं काम आपण शाळा आणि कॉलेजमध्ये करतो. तिथे शिकता 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 मग आपण काय पुढे उच्च पदवी घ्या, उच्च पदवी झाली मग आता डॉक्टरल पदवी घ्या म्हणजे PhD करा, ती झाली मग आता पोस्ट डॉक्टरल करा, अशी एका मागे एक नवी नवी ध्येय घेत जातो आपण. मग त्याच्यातून ते काम शिक्षण घेता घेता आपल्याला अर्थप्राप्ती व्हायला लागते. आणि ही अर्थप्राप्ती व्हायला लागली की मग आपण आपलं ध्येय पुन्हा बदलतो. मग आपल्याला वाटायला लागतं कधी कधीशी लग्न माझे तुझं ठावे ईश्वरा, हे नवीनच आपल्याला ओढ लागायला लागते. आणि मग एकदा विवाह झाला की मग घर पाहिजे, मग घर भरायला सामान पाहिजे, मग त्याच्या मागे आमची धावपळ. म्हणजे काय की आपल्या आयुष्यात आपण विविध निरनिराळी छोटी छोटी ध्येय घेतो, त्या ध्येयांसाठी काम करतो, कष्ट करतो. आणि मग अशी धावपळ करता करता 12-15 वर्षाची जेव्हा मुलं होतात तेव्हा आपल्याला सांगतात मुलं की आई तुझा काळ वेगळा होता, आताचा काळ बदललाय, तू आम्हाला हे सांगू नकोस, आमच्या काळातलं आम्ही कसं वागायला पाहिजे आम्हाला बरोबर कळतं. आणि असं आपल्याला त्यांनी एकदम पूर्वीच्या काळात ढकलून दिल्यावर मग आपण एकदम निराश होतो की मी एवढं आयुष्यभर जे खस्ता खाल्ल्या, कष्ट केले, हे कशासाठी केले, त्यातनं मला काय लाभलं, असा मग आता आम्ही बेरीज वजाबाकीचा विचार सुरू करतो की आमच्या आयुष्यात आम्ही काय मिळवलं. आणि मग अशा वेळेला माझी ह्या नवीन जमान्याबरोबर ह्या मुलांच्या पाठीमागे नवीन जमान्याबरोबर धावता धावता माझी मराठी संस्कृती मी कुठे टाकून तर देत नाही ना. आम्हाला ज्यांच्याकडनं वारसा मिळाला ती आमची संस्कृतीचा वारसा आम्ही कुठेतरी सोडून दुसरीकडे भरकटत तर नाही ना, असे आम्हाला विचार यायला लागतात. आणि मग त्यातून निराशा यायला लागतात. आणि अशी जर निराशा यायला नको असेल तर आम्हाला ज्या विचारांनी, ज्या अक्षरवाङ्मयांनी समृद्ध केलं, ज्याचा आम्हाला वारसा मिळालेला आहे, अशा संत साहित्याकडे आम्हाला वळावं लागतं. आणि मग समर्थ रामदासांचं वचन आम्हाला आठवतं. समर्थ रामदास काय म्हणतात, ते म्हणतात या नरदेहीचा स्वार्थ साधावा चौथा पुरुषार्थ, या विण जो जो अर्थ तो अनर्थ जाणावा. 4 वेद आणि 6 शास्त्रे हे आम्हाला मानवी आयुष्याच्या जीविताचं ध्येय काय आहे, आम्ही जन्माला काय आलो आणि आम्हाला जन्माला आल्यानंतर या पृथ्वी तलावर नक्की काय करायचंय याचे हेतू सांगतात. शास्त्रकार म्हणतात की आपल्या जीवनासाठी 4 हेतू दिलेले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणजे काय, विद्यार्थी दशेत धर्माचरण शिकून घ्या, सत्यम वद धर्मंचर असं त्यावेळेला आपल्याला गुरुजी उपदेश करत असतात. आणि मग पुढे ज्या वेळेला अर्थप्राप्ती व्हायला लागते त्यावेळेला अर्थ आणि आपल्या इच्छा पूर्ण करून घेणं म्हणजे काम, हे जे 2 पुरुषार्थ आहेत, हे जे 2 हेतू आहेत, हे आपापतः पुरे होतात. आणि आपण कालच म्हटलं त्याप्रमाणे आपला जो पूर्वकर्म असतं त्या पूर्वकर्मानुरूपही आपल्याला मिळणार असतं. कुठे व्यवसाय मिळणार, किती पगार मिळणार, आणि मुलं बाळ पत्नी कशी मिळणार, त्यांच्या योगाने कोणतं सुख मिळणार किंवा कोणतं दुःख मिळणार, हे
अपूर्व परमानुरूप मिळणार आहे. परंतु धर्मासाठी काम करणं, धर्मासाठी म्हणजे माझा स्वधर्म काय, की पत्नी म्हणून माझं कर्तव्य काय, पिता म्हणून माझं कर्तव्य काय, पुत्र म्हणून माझं कर्तव्य काय, हा जो माझा स्वधर्म आहे. समाजासाठी माझं कर्तव्य काय, एक नागरिक म्हणून या समाजासाठी मी काय कर्तव्य करतो, हा जो माझा धर्म आहे, या धर्मासाठी मी काय करतो, ह्याच्यासाठी सतत प्रयत्नशील राहावं लागतं. आणि चौथा पुरुषार्थ आहे मोक्ष प्राप्ती. हे अंतिम ध्येय आहे आपल्या जीवनासाठी. आणि समर्थ रामदास तर सांगतात की हा एकमेव पुरुषार्थ असा आहे की ज्यासाठी अखंड माणसाने प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आणि का असं प्रयत्नशील राहिलं पाहिजे तर ते सांगतायत, धन्य 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 नरदेहो येथील पूर्वतापा हो, जो जो की जे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी ते. धन्य धन्य नरदेह. नरदेह नावाचं जे यंत्र आहे, आता या यंत्रातले निरनिराळे अवयव बदलायला, नवे घालायला विज्ञानातले डॉक्टर शिकलेत बरं का. परंतु हा संपूर्ण यंत्र अजून असंच्या असं तयार करणं विज्ञानाला जमलं नाही. अतिशय अपूर्व असं हे यंत्र आहे. किती हजार नाड्या आहेत आणि किती नलिका विरहित ग्रंथी आमच्या याच्यात काम करतायत की ज्या संतुलनाला ठेवलेलं आहे. आणि या संतुलनामुळे एक साधं उदाहरण की आम्ही लहानपणी चालायला शिकलो, त्यावेळेला आम्ही धडपडत चालत होतो. पण एकदा चालायला शिकल्यानंतर आता डोक्यात विचार चालत असले तरी आपोआप घरी पोचतो. म्हणजे जे काम करायला शिकावं आणि सातत्याने करत राहावं त्याच्यावर आणखी आणखी सिद्धी प्राप्त होते. मग ही जर देहाची अपूर्वता आपल्याला परमेश्वराने प्रदान केलेली आहे तर मग आपण मोक्षासाठीच का प्रयत्न करू नये, तोच का मिळवू नये. म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका, आमचं जे काही इप्सित असेल ते साध्य करून घेता येईल. आणि मग जीवन व्यर्थ झाल्याची काही एका काळात अशी जी आपल्याला नंतर निर्माण होते की खरोखर मी काय करायचं ठरवलं होतं आणि ते घडलेलं आहे का, ही जी बेरीज वजाबाकी सुरू होते ती बेरीज वजाबाकी करायची वेळ येणार नाही, खंत किंवा खेद वाटणार नाही. आणि या मोक्षासाठी आम्ही जर प्रयत्नशील राहिलो तर त्याला निश्चितपणे सिद्धी मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी संत सूरदास काय म्हणतात, ते म्हणतात, निर्धन आमचं तेच धन आहे. कारण धन असेल ना आपल्या तिजोरीत तर झोप लागत नाही हो, चोराचिरटांची भीती वाटते, या संपत्तीला कुणाची दृष्ट लागेल का असं आम्हाला वाटतं. पण हे जर धन रामनामाचं धन गोळा केलं तर त्याच्यामुळे आम्हाला कशी काही भीती तर वाटत नाही. आणि रोज त्याच्यामध्ये भर पडत जाऊन जो पुण्यसंचय जमा होतो तर साथे आवत काम. शेवटी ज्यावेळेला आपल्याला श्वास सोडायचा आहे त्यावेळेला हा पुण्यसंचय कामाला येणार हो. इतर धनधान्य कपडा लत्ता दाग दागिने जे गोळा केले त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. आणि दिन दुगुनी रात चौगुनी त्याप्रमाणे ह्याचं जे काय मिळणारं व्याज आहे ते वाढतं. बँकांमधलं व्याज दिवसेंदिवस कमी होतं, कधी चढतं कधी खाली येतं, पण ह्याच्यातलं व्याज मात्र सव्याज वाढतच राहणार आहे. पण काय हो, खरोखर की फक्त नामस्मरण करत राहायचं, जप करत राहायचं, हरिहरी करत राहायचं म्हणजेच का मोक्ष मिळतो? अन्य काही मार्ग आहेत का मोक्ष मिळवायचा असेल तर आहेत, अन्य सुद्धा मार्ग आहेत.
भगवंतांनी एका सुभाषितात शास्त्रकारांनी सांगून ठेवलाय. काय सांगितलंय ते म्हणतात, न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारी यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधनं प्रधानं. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. विद्या म्हणजे पोटभरू विद्या नाही. आम्ही नोकरी करण्यासाठी ते शिकतो ना NIIT मध्ये जाऊन CC+ वगैरे, ही पोटभरू विद्या झाली. ही विद्या नव्हे. ज्ञान संपादन करणं आणि त्या ज्ञानाचा मानव जातीला उपयोग होईल असं ज्ञान मिळवणं, ह्याला म्हणतात. तिथे पण भगवंत आहे. ज्ञान ही 2 अक्षर आहे आणि ह्याच्यासाठी जर आपण हे जर का ध्येय बाळगलं तर ती परमेश्वर प्राप्तीच आहे आणि त्याच्यातूनही मोक्षाच्या पर्यंत आपण पोहोचू शकतो. भगवंत कुठे कुठे, जसं ज्ञानाच्या ठिकाणी आहे. चोर चोरून नेऊ शकत नाही हे ज्ञान, आणि हे ज्ञान जेवढं लोकांना द्यावं तेवढं ते वाढत जातं. त्याच्यावर इन्कम टॅक्स बसत नाही. आपल्या घरातल्या आलेल्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स बसतो, पण ह्याच्यावर इन्कम टॅक्स बसत नाही. म्हणून ज्ञान मिळवण्यासाठी धडपड केली पाहिजे. ज्यांना हातपाय धड आहेत, ते काहीतरी करायची ह्याच्यात हिंमत आहे आणि बुद्धी पण चालते, त्यांनी हरकत नाही, ज्ञान मिळवावं. आणि फार सुंदर सुंदर ग्रंथ निर्माण झालेले आहेत लोकांच्या ज्ञानामध्ये भर घालणारे. आपल्याला अक्षर साहित्यात त्यांची जमा झालेली आहे, आपल्याला ते सर्व माहिती आहे. आणि दुर्गाबाई भागवतांसारख्या प्रसिद्ध लेखिका वयाच्या 92 वर्षापर्यंत ह्या ज्ञानासाठी त्यांनी संबंध कास धरली आणि 92 वर्ष आली तरी त्यांची दृष्टी शुद्ध आणि त्यांचं लेखन पण त्या वयातही चालू होतं. आणि आम्ही थोडस वयाचे 50-55 झाले की आमचे सांधे धरायला लागतात, आम्ही जिना चढू शकत नाही. असं होतं का? कारण ध्येय नाही. असं ध्येय असेल की ज्याच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करता येत आहे, तर मग ह्या गोष्टींकडे लक्ष जात नाही आणि मग जे आपण करायला म्हणून निघालेलो असतो त्याच्यामध्ये अपूर्वता अशी सिद्धी प्राप्त व्हायला लागते. मग काय हो, सगळ्यांनाच का ज्ञान संपादन करता येतं? नाही करता येत. मग बाकीच्यांनी काय करायचं? बाकीच्यांनी काय करायचं? तर भगवंत म्हणाले, मी कुठे कुठे आहे. गीतेच्या 10व्या अध्यायात भगवंतांनी सांगून ठेवलेले मी कुठे कुठे आहे. ते म्हणतात, यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंशसंभवम्. ज्या ज्या ठिकाणी ऐश्वर्य आहे, ज्या ज्या ठिकाणी उदारता आहे, जिथे जिथे महानता आहे आणि मंगलता आहे, त्या त्या प्रत्येक ठिकाणी मी आहे. म्हणजे प्रेम, सेवा, त्याच्यानंतर ज्ञान, त्याच्यानंतर भक्ती आणि न्यायासाठी लढणं. बघा, 2-2 अक्षरी शब्द या प्रत्येकासाठी जो धडपड करतो त्याला परमेश्वर प्राप्ती हमखास होते. आणि म्हणून मग ध्येय घेतलं पाहिजे. अहो, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हेच त्यांच्या स्वातंत्र्य लक्ष्मी स्तोत्रामध्ये सांगितलेले. ते म्हणतात, जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते स्वतंत्र ते भगवती, स्वतंत्र ते भगवती सर्वतव सहचारी भूते. वंदे त्वामहं यशोयुता, वंदे यशोयुता, वंदे वंदे वंदे. आपल्याला माहिती आहे की क्रांतिकारकांनी देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तळ हातावर आपलं शिर घेतलं होतं आणि वेळप्रसंगी प्राण अर्पण करण्यासाठी ते सिद्ध झाले होते. हे सुद्धा परमेश्वर प्राप्तीच आहे. म्हणजेच ध्येय घेतलेलं आहे आणि त्या ध्येयासाठी काम करत राहिलं आणि आपलं आयुष्य खर्ची घातले शेवटच्या श्वासापर्यंत. समर्थ रामदास स्वामी तरी काय म्हणतात? ते हेच सांगतात. ते म्हणतात, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वाज जावे, परी अंतरी सज्जना
मागे उरावी. पण मग काय, आपल्यापैकी प्रत्येकाने हातामध्ये शस्त्र घेऊन तिकडे कारगिलचं युद्ध लढायला जायचंय का? नाही. म्हणजे ह्याचा अर्थ की आपली कीर्ती मागे उडावी असं काहीतरी काम आपण आपल्या आयुष्यात केलं पाहिजे. माझ्या एक शिक्षिका, त्यांचे यजमान हे वर्तमानपत्रात कार्टून काढत असत आणि ते नंतर काही वर्ष आजारीच होते आणि ते गेले असं मला कळल्यानंतर मी त्यांना भेटायला गेले होते. आणि ज्या वेळेला मी त्यांना भेटायला गेले, पहिल्या काही दिवसातच भेटायला गेले होते. दार वाजवलं, दार उघडलं आणि मी बघते तर काय, त्या आणि त्यांची मुलगी अगदी व्यवस्थित आणि घरामध्ये त्यांचा फोटो लावलेला आहे, त्याला हार घातलाय, उदबत्त्या लावलाय आणि रोजच्या सारखं वातावरण आहे घरामध्ये. पहिल्या काही दिवसातलं सांगते. आणि ते पाहिल्याबरोबर म्हणजे मी निघताना माझ्या अगदी दगड आला होता की जाणार काय आणि बोलणार काय असं भरून आलं होतं. पण हे बघितल्याबरोबर एकदम माझ्या पण मनाची पालट झाला संबंध. आणि मग आम्ही तिथे बसलो, नेहमीसारखे बोललो. आणि मग त्याच म्हणाल्या की अगं ते कार्टून काढत असत ना, शेवटचं कार्टून पोस्टात टाकलं आणि इकडे श्वास घे. जर आपल्या ध्येयासाठी त्यांनी शेवटपर्यंत काम केलेलं आहे, त्यांच्या जीवाचं सोनं झालं, मग दुःख काय आहे त्याच्यात? माणसाला एक ना एक दिवस जायचं. म्हणजे मला इथे उदाहरण सांगायचं कारण काय की प्रत्येकाला शस्त्र घेऊन तिकडे लढायला युद्धावरच गेलं पाहिजे असं नाहीये, किंवा प्रत्येकाला ज्ञान संपादन करून मोठे मोठे ग्रंथ लिहिले पाहिजेत असं नाही. आपल्याला आजाऱ्यांची, वृद्धांची किंवा शेजार पाजाऱ्यांच्या लहान मुलांची जर सेवा करता येते ती आपण करू शकतो. गरीब विद्यार्थ्यांना शिकवू शकतो विनामूल्य, असं आपण काहीतरी करू शकतो. आणि अशा रीतीने आपण शेवटच्या श्वासापर्यंत हे चालवू शकतो. आपण आतापर्यंत काय ध्येय घेतली होती की असं की आपण एक उत्तम काहीतरी शिक्षण घेऊया, मग उत्तम नोकरी मिळेल, मग काय नोकरी मिळाली, घर झालं आणि मग दिसायला लागलं की आमच्यासारखेच जे नोकरीत आहेत त्यांनी एवढं मोठं घर घेतलंय, मग मीच का छोट्या घरात राहायचं, मग आणखी मी मोठं घर घ्यायचं ठरवलं. म्हणजे आमचं आयुष्य कसं चाललेलं आहे की छोटी छोटी काही वेगळीच आम्ही ध्येय घेतले. समर्थ रामदास आम्हाला काही वेगळं सांगतात आणि आम्ही वेगळंच आहे. म्हणून आमचं आयुष्य कसं चाललंय? धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीवैका. सगळं इथेच राहणार आहे. आप्तजन, ज्यांच्यावर आपण प्रेम केलं ते, हा आपला देह इथेच आपल्याला सोडून जायचंय आणि आपल्या बरोबर आपण जे कर्म करतो ते कर्म आपल्या बरोबर येणारे, मग ते चांगलं असेल किंवा वाईट असेल, जे असेल ते कर्मानुगो गच्छति जीवैक. मग असंच कर्म करावं की ज्यामुळे आपल्या पाठीमागे 4 लोक आपलं नाव काढतील, हळहळतील, अरे अरे मला किती उपयोग झाला, कशी देवासारखी भेटली होती आणि केलं. मला तर एक आजी माहिती आहे की त्या कोण त्यांच्याकडे येईल त्याला अगदी प्रेमाने थांबवून घेणार आणि जेवायला घालणार. हा त्यांना छंदच आहे जेवायला घालायचा आणि त्यांना तृप्त करून पाठवणार. आपल्याला स्वयंपाक करता येतो ना, मग हेच व्रत त्यांनी घेतलं की आपल्यासाठी नाहीतरी स्वयंपाक करायचा ना, रोज कुणाला तरी अवचित आलेले असतील त्यांना थांबवून घ्यायचं, जेवायला घालून पाठवायचं. पण त्यांनी कधी असं म्हटलं नाही की हा त्यांच्या घरी मुलं बाळ नसतात ना, मग गरीब बिचारे मग आलेले असतात ना, मग मी आपली थांबवते आणि त्यांना जेवायला घालते, असं मी त्यांच्या तोंडून कधीही ऐकलं नाही. हे ह्याला म्हणायचं ध्येय, निष्काम कर्म. आपण जे निष्काम म्हणतो ते हेच कर्म आहे. मग असं कर्म आतापर्यंत कुणी केलेलं आहे तर आपल्याला उल्लेख इथे झालेला आहे. बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांची सेवा करून दाखवलेलं आहे की कुष्ठरोगी सुद्धा बरे होतात आणि सन्मानाचं आयुष्य जगू शकतात. आणि त्यासाठी नुसतं त्यांनीच आपलं आयुष्य घातलं असं नाही, तर त्यांचा मुलगा आणि सूनही आता त्या कामामध्ये आहे. उत्तरेला सुंदरलाल बहुगुणा म्हणून आहेत, त्यांनी चिपको आंदोलन उभारलेलं आहे. चीड वृक्ष तिथे केवढे तरी आहेत आणि त्या चीड वृक्षाची तोड सुरू झाली होती. ती तोड वाचवण्यासाठी प्रत्येक झाडाला मिठी मारून बसायचं आणि आधी माझ्यावर कुऱ्हाड चालवा, मग झाडावरती तुम्हाला कुऱ्हाड घालता येईल, यासाठी त्यांनी आयुष्य आपलं पणाला लावलेलं आहे. मेधा पाटकरांचं तर आपल्याला उदाहरण माहिती. आणि याच्यापूर्वी इतिहासामध्ये आणि
पुराण कालात ज्यांनी आपलं संबंध आयुष्य समाजासाठी दिलं अशी कितीतरी नावं आपल्याला माहितीच आहे. आणि अशा लोकांनी हे केलं. पण मी असं म्हणते की मला जर का एवढ्या उशिराच्या वयामध्ये आता 60व्या वर्षी हे समजलं, आता ह्याच्या पुढे मी काय ध्येय घेणार, त्याच्यासाठी काय काम करणार आणि मला कधी तो मोक्ष मिळणार, मग जाऊ दे, नकोच त्याच्यापेक्षा. इतर काय मिळवतात तो त्यांना मोक्ष मिळू दे, माझं आपलं हे चाललंय ते चालू दे. तर असं नाही. भगवंत म्हणतात की तुला कधी उशीर झाला नाही. वय किती आहे तुझं? 60, 70, 80, 90 आणि 90व्या वर्षी सुद्धा तुम्हाला उशीर झाला नाही. आपलं ध्येय पकडा आणि ध्येयासाठी काम करायला सुरुवात. आपण इथे जेवढे जमलेलो आहोत ना, तर आपल्या प्रत्येकाचा परमेश्वर वेगळा आहे आणि माझा परमेश्वर कोण आहे हा ज्यांना त्यांना शोधून काढायचा आहे आणि त्या परमेश्वर प्राप्तीसाठी धडपड करायची. आणि तो आपल्याला सापडतो आपण जर विचार. कारण माझ्यात काय कौशल्य आहे आणि मला काय करता येतं ह्याच्यावर तर अवलंबून आहे मी काय करणार आहे. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं, काय त्यांनी सांगितलं की तुला जर का ध्येयाच्या पथावर चालत असताना, ध्येयासाठी काम करत असताना मध्येच हा जर का देह ठेवावा लागला तर मी तुला हमी देतो. कसली हमी दिली भगवंतांनी? ते म्हणतात अथवा योगिनामेव कुले गच्छति धीमताम् एतद्धि दुर्लभतरो लोके जन्मयति दृशम्. ते असं म्हणतात की समजा ह्या वर्षी तू एखादं ध्येय घेतलंस आणि त्या ध्येयासाठी काम करता करता मध्ये तुला देह ठेवावा लागला, तर पुढचा जन्म मी तुला अशा ठिकाणी देतो की जिथे अनुकूल परिस्थिती तुला लाभेल आणि मग तुझं ह्या ध्येयावरची वाटचाल अधिक वेगाने सुरू होईल आणि कुठल्या तरी जन्मात आपल्याला निश्चितपणे ध्येय सिद्धी होईल. म्हणजे ते कसं आहे माहितीये का, आपण पोळ्या करतो, पहिली पोळी करताना एक पोळी भाजलेली नसते म्हणून तयार झालेली पोळी म्हणून थांबून राहावं लागतं, कारण तवा तापलेला नसतो ना. आणि मग एक पोळी भाजून झाली, दुसरी पोळी भाजून झाली, तिसऱ्या पोळीच्या वेळेला आपल्याला त्याच्या खालची उष्णता कमी करावी लागते, कारण पुढच्या पोळीला ती लवकर भाजायला लागते, नाही तर करपायची. म्हणून तसं प्रत्येक जन्मात असं जर आपण एक ध्येय घेतलेलं असेल तर पुढच्या जन्मात ते ध्येय घेऊनच माणूस जन्माला येतो, कारण तेच त्याच्या बरोबर जातं ना. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना उदाहरण माहितीये की समर्थ रामदास स्वामी 12 वर्षाचा मुलगा नारायण तो घरातून गेला. आधी ज्येष्ठांना सांगितलं होतं की मला अनुग्रह द्या, त्यांनी अनुग्रह द्यायचं नाकारलं, तर हे घरातला सावधान शब्द ऐकल्याबरोबर निघून गेले. आज 12 वर्षाच्या मुलाला आम्ही सोडू का हो? आणि जर गेला असा आणि घरी परत नाही आला तर जीवाचं किती पाणी होईल, मग पोलीस, मग धावपळ सगळी, है की नाही. मग त्या काळामध्ये यवनांचं सगळीकडे राज्य होतं. अशा वेळेला ना 12 वर्षाचा मुलगा गेला घरातून आणि त्यानं तेवढं अपूर्व असं कार्य केलेलं आहे संबंध भरतखंडामध्ये. आणि एक हिंदू राज्य, सगळ्या बाजूनी यवन राज्य असताना मध्ये हिंदू राज्याची स्थापना होऊ शकते असं एक मनोबल त्यांनी आपल्या शब्दातून आणि मठांमधून जे कार्य केलं त्याच्यातून उभं केलं. पूज्यपाद श्रीमद शंकराचार्य यांनी सुद्धा केवळ 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये संपूर्ण आसेतू हिमाचल 3 वेळा पदभ्रमण केलं आणि 4 मठांची स्थापना केली. आणि आजही त्यांचं जे साहित्य आहे ते इतकं प्रासादिक आणि सोपं आणि सुंदर आहे आणि आम्हाला काहीतरी एक विचार देणारं आहे की ते आम्ही आज शिरोधार्य मानत असतो. म्हणजे ह्यातूनच आपल्याला असं दिसतं की जो भगवंतांनी दिलेलं जे ते शब्द खरंच खरे आहेत. मग आपण आपल्या आयुष्यासाठी असं एखादं ध्येय घेऊया का? तर ज्ञानदास सांगतायत, होय, आपला परमेश्वर कुठे आहे ते शोधून घ्या आणि परमेश्वर प्राप्तीसाठीच सगळं पुढचं आयुष्य वेचा तुम्ही. आणि म्हणून पूर्वपदात ते सांगत आहे,
सापडलेलं असतं. असे ध्रुवबाळासारखे आणि प्रल्हादासारखे हे आपल्या अति लहान वयातच आपली परमेश्वर प्राप्तीचं ध्येय साध्य करत असतात. पण मग अशी उदाहरणं बघायला पुराण काळातच जायला पाहिजे का? तर आजकाल आजूबाजूच्या काळात आपण जर पाहिलं तर आपल्याला असं सापडत नाही का? तर आहे. आजही आपल्यामध्ये अशी लोक आहेत. तर आज आपण एका धाडसी अशा एका अंतराळवीर कन्येची कथा आपण आता ऐकू. अमेरिकेचं जॉन केनेडी स्पेस सेंटर आणि या ठिकाणी कोलंबिया यान 88व्या उड्डाणाकरता त्याचं कोलंबिया यानाचं 27वं उड्डाण आहे. आणि एकूण अंतराळ मोहिमेमध्ये जेवढी उड्डाणं झाली त्यापैकी हे 88वं उड्डाण त्याच्यासाठी सज्ज आहे. आणि तारीख आहे 16 जानेवारी 2003. आणि या यानातून 15 दिवसाची कामगिरी करायला जे अंतर मार्गस्थ झालं त्यावेळेला ह्या कल्पना चावलाची आई हरियाणा प्रांतातल्या कर्नाल गावामध्ये आपल्या घरामध्ये दूरदर्शन संचासमोर बसून हा उड्डाणाचा सोहळा बघत होती. आणि त्यावेळेला तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते आणि तिला अभिमानाने ऊर भरून येत होता की खरोखर आणि ती कल्पनाचा जेव्हा जन्म झाला तेव्हाची काय परिस्थिती होती, त्यावेळी माझ्या मनात कोणत्या भावना होत्या. आणि आज या मुलीने एखाद्या मुलानं जसा पराक्रम करावा तसा पराक्रम केलेला आहे आणि ती पुन्हा एकदा अंतराळयानात काम करायला गेलेली आहे.
आणि तिला आजही डोळ्यासमोर तो कल्पनाचा जन्मक्षण आठवत होता. पंचनद्यांच्या हरित प्रदेशी जुलै 1961 या दिवशी कल्पनाचा जन्म झाला आणि ते वर्ष योगायोगाने अंतराळ मोहिमांमध्ये जे यान पाठवली जात असत, कधी प्राणी पाठवत असत, पहिल्यांदाच 1961 साली रशियाने मनुष्य पाठवला यानातून आणि त्याचं नाव युरी गागारिन. आणि हा युरी गागारिन सुखरूप परत आला. तो जेव्हा परत आला तेव्हा परिस्थिती कशी होती, तर यानातून एका कॅप्सूल मध्ये बसायचं, यानवरच सोडून द्यायचं, कॅप्सूल मध्ये बसायचं आणि त्या कॅप्सूल मधनं उडी मारायची. ही कॅप्सूल समुद्रात पडत असे आणि मग बाजूला तयार असलेली जहाज जाऊन त्या अंतराळवीराला उचलून घेत असत. असं इतकं कठीण परिस्थिती होती पृथ्वीवर तलावर परत येण्याची. आणि युरी गागारिन सुखरूप परत आला म्हणून त्याचे सत्काराचे आणि अभिनंदनाचे कार्यक्रम सगळीकडे होत होते आणि ते रेडिओवरून कल्पनाची आई ऐकत होती. आपण म्हणतो अभिमन्यूच्या कथा. आता ही आपल्याला खरोखर अलीकडच्या काळातली अभिमन्यूचीच कथा म्हणायला लागेल. अशी ही कल्पना अशी आईच्या पोटामध्ये वाढत होती या कथा ऐकत ऐकत. आणि 2 मुलींच्या पाठीवर संजय. कल्पनाच्या आईला वाटत होतं आपल्याला मुलगाच होणार. परत मुलगी झाली म्हटल्यानंतर ती थोडीशी खट्टू झाली. आणि बनारसी लाल सुद्धा आले जेव्हा बघायला या छोट्या बाळाला. संयोगिता कहाँ है मेरा पुत्र, संयोगिता दिखाओ तो मेरा पुत्र कहाँ है म्हणून मोठ्या आनंदाने आले. आणि ते दुपट्यात गुंडाळलेली एवढीशी कल्पना त्यांच्या हातामध्ये जेव्हा संयोगितेने दिली त्यावेळेला म्हणतात, अगं संयोगिता अजिबात खट्टू नकोस, तुझी ही मुलगी ही नव्या भारताची आशा आहे. ती एखाद्या मुलाच्या बरोबरीने पराक्रम करून दाखवील बघ. माझे शब्द लिहून ठेव. आणि त्या नवजात बाळाला त्याने आशीर्वाद दिलेला आहे की तू मोठी हो आणि भरपूर आपल्या देशासाठी काम कर, असा तेव्हाच आशीर्वाद दिला. अशी ही कल्पना घरामध्ये दिसामासाने वाढत होती आणि घरादाराला आनंद देत होती. दिसामाशी वाढे कवतिक जणू ती शशिकला, घरी मोदा भुवनी जननी जनका सहजी सकला. कल्पना लहान असेल, खांद्यावर घेत असत तिला त्यावेळेला. आणि घरावरनं असं विमान जायला लागलं आणि आवाज ऐकू आला की लगेच सगळ्यांजवळ हट्ट करायची, मला विमान बघायचं आहे. आणि मग तिला घेऊन बाहेर जावं आणि मग विमान दाखवावं की ते बघितल्यावर हर्षाने टाळ्या पेटत असे आणि खांद्यावरच्या खांद्यावर उड्या मारत असे. आणि ते बघितल्यावर घरातल्या सगळ्यांनाच आनंद होत असे. आणि हा तिचा इतका नाद होता तिला विमान बघायचंच, हट्ट विमान बघायचा, की पुढे पुढे त्या विमानाला पण कळलं की कल्पनाने नाही आपल्याला बघितलं तर घराच्या वर थांबलं पाहिजे थोडा वेळ, कल्पना येऊन आपल्याला बघेपर्यंत. असा जणू काही तिथे रिवाजच झाला. जशी ही मोठी व्हायला लागली तसं तिचे खेळ काय, संजयचा हात धरून खेळायला जायचं आणि मग गोट्या लगोऱ्या पतंग उडवा. आणखी पुढे मोठी झाली तेव्हा सायकलवर बसायचे. तिचे लांब सडक केस होते, ते वाऱ्यावर असे सपकारे मारत मारत ती अशी सायकलवरनं रपेट करायला जात असे. आपल्या 2 बहिणींबरोबर भातुकलीच्या खेळात ती कधी रमलीच नाही. आणि कुठेही छोटे मोठे दुरुस्तीची कामं वडिलांनी काढली की त्यात हिची लुडबुड ठरलेलीच होती. ते सगळं समजून घेईपर्यंत आणि आपलं कुतूहल शमेपर्यंत ती काही गप्प बसत नसे. आणि आईनं आतमध्ये हाक मारावं, कल्पना अगं आत ये, मी काय सांगते हे काम करायला ये. तर कल्पनाची तयारी नाही, कारण तिचा जीव इकडे गुंतलेला असायचा. अशी कल्पना पहिल्यापासनं धाडसी, जिद्दी आणि जे मनात घेईल त्याचा पिच्छा सोडणार नाही. एकदा काय झालं, दुपारच्या वेळेला आई झोपलेली होती
आणि त्यावेळेला थोड्या वेळा तिला म्हणजे डोळा लागला होता दमली म्हणून, आणि एकदम मोठा आवाज झाला काहीतरी मुलांनी धडपड केली, म्हणजेच आईची झोपमोड होते त्याप्रमाणे आई उठली आणि धडपडत बघायला गेली. तर ह्या मुलीने काय करावं, खाली पाटावर खुर्चीवर स्टूलावर कल्पना. आणि मग काय होणार, एवढीशी लहान मुलगी ती, व्हायचं ते झालं, ती पडली, डोकं फुटलं, रक्त आलं. आणि मग कशासाठी हे केलं होतं, काही खाऊ मिळवण्यासाठी नाही. त्या छोट्या मोठ्या दुरुस्त्या जे करत असत ना वडील, ते पुस्तक, ते ज्या पुस्तकात बघून करत असत ते पुस्तक तिला हवं असायचं. आणि या 4 मुलांच्या भांडणात ते फाटे म्हणून त्यांनी ते कपाटावर उचलून ठेवलं होतं. आणि कल्पनाला तो बरोबर ते मिळवल्याशिवाय ती काही राहिली नाही. शेवटी कल्पना जेव्हा पडली होती तेव्हा पुस्तक असं घट्ट छातीशी तिने धरलेलं. अशी ही कल्पना जेव्हा शाळेत जायला लागली तर घरच्यांप्रमाणे शाळेतही शिक्षकांची तेवढीच आवडती झाली, कारण जे जे तिला शिकवावं ते ती तेव्हाच आत्मसात करत असे. कुशाग्र बुद्धीची होती. बाळने घे शाळेला सायन्स असो, तिला अतिशय आवड सगळं शिकून घेण्याची. अशी कल्पना साधारण 8-9 वर्षाची असेल. आणि त्यावेळेला ती सारखी विचारायची की हे ट्रॅक्टर तुम्ही कसा चालवता. तेव्हा वडिलांना तिचा आता स्वभाव माहीत असल्यामुळे त्यांनी तिला पत्ता लागू दिला नव्हता, आणि हा भलतंच काहीतरी करून बसेल. पण एक दिवस ते आले आणि घरातल्या तिजोरीचे पैसे काढून लगेच जायचं होतं म्हणून ट्रॅक्टरला किल्ली तशीच होती ठेवलेली. ते आत गेले, पैसे घेऊन लगेच बाहेर आले, तर ट्रॅक्टर जागेवर नाही. त्याबरोबर त्यांच्या काळजाचं एकदम पाणी झालं. आणि मग त्यांना काय दिसलं, आठवलं की मगाशी एकटीच कल्पना इथे हॉकी स्टिक घेऊन खेळत होती, आणि आता तिथे ट्रॅक्टरही नव्हता, कल्पना पण नव्हती, आणि फक्त हॉकी स्टिक तिथे पडलेली होती. आणि मग मात्र एकदम पाणी झालं. ते एकदम गॅरेजमध्ये गेले, दुचाकीवर उडी मारली आणि निघाले. पण सर्वांच्या सुदैवाने ट्रॅक्टर एका झाडाला अडकला होता, आणि ती बालबुद्धीने विचार करत होती आता याला पुन्हा मी इथून बाहेर कसा काढू. अशी ही कल्पना जे डोक्यात घेईल त्याचा पिच्छा पुरवायचा आणि ते मिळवल्याशिवाय थांबायचं नाही, हे तिचं वैशिष्ट्य होतं स्वभावातलं. आणि याप्रमाणे ती सुटीमध्ये इतरांबरोबर कधी कॅरम खेळते, कधी असं नाहीच बैठे खेळ नाही, सगळेजण खेळात घरात रमलेले आहेत. सुटी उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यावेळेला आईस्क्रीम पॉट घरामध्ये आणून आईस्क्रीम तयार करत असत. आजच्यासारखे जागोजागी मिळत नव्हती रेडीमेड आईस्क्रीम, तर ती घरी आईस्क्रीम चाललेलं असायचं. आईस्क्रीम तयार झाल्यानंतर बशांमध्ये काढलेलं आहे, आणि मग कल्पना कुठे आहे, कल्पना अरे कहा गई मैं पुत्तर म्हणून हाका मारले. तर ही बाहेर एका झाडावर राईट बंधूंनी विमान कसं उडवलं ते वाचत तिथे गुंगून आहे. आणि बोलाच्या बरोबर होती त्या ठिकाणाहून दांडकन खाली उडी मारली आणि धावत घरामध्ये आली. अशी ही कल्पना मोठी होत होती. ती शाळेत 8वी किंवा 9वीत असेल तेव्हाची गोष्ट. सायन्सचा पिरियड होता, आणि त्यावेळेचं तुम्हाला माहिती आहे ना, सायन्सचे पिरियड म्हणजे कसं की शिक्षकांनी प्रयोग करून दाखवायचा, मुलांनी समोर उभं राहून बघायचा, फक्त बघायचा, आणि मग जाऊन वर्गामध्ये बसल्यावर सगळं ते स्मरणाने आठवायचं. मग साहित्य, कृती, निष्कर्ष असं लिहून काढायचं, आकृती वगैरे काढायची. आणि इकडे ही कल्पना त्या बाईच्या शेजारी भुणभुण करून त्यांच्या भोवती गोल काय बाई सांगत होते, कल्पना इथे काय करते, चल समोर उभी राहा, तिला सारख्या दटावत होत्या. पण तिला ते बघायचं होतं आणि तिला हाताने करायचं होतं, म्हणून ती पुन्हा थोड्या वेळाने त्यांच्या जवळ येत होती. आणि तिने ते सगळं बघून ठेवलं बाईने काय काय केलं. नंतरचा पिरियड होता गणिताच्या पिरियडला गणिताच्या बाईने गणित फळ्यावरती दिली सोडवायला, आणि त्या शेजारच्या वर्गात गेल्या बोलायला. महाराष्ट्र असो का हरियाणा असो, सगळीकडे एकच प्रकार. त्याप्रमाणे बाई शेजारच्या वर्गात गेल्या, आणि इकडे या मुलीने पटापट गणित सोडवली, आणि बुटकी ना ती त्यामुळे बाकाच्या खालना अशी निघून गेली. कुठे, प्रयोगशाळेमध्ये.
प्रयोगशाळेत गेली, तिने परीक्षा नळी हातात घेतली, आठवणीने ती संयोग बरोबर त्यात घातली आणि आता पुढची कृती करणार. तोच आवाज झाला मोठा, परीक्षा नळी खाली पडली, काचांचा सडा पडला. मग मात्र घाबरली आणि हळूच निघाली अशी बाजूने कडेकडेने. पण प्रयोगशाळेचा जो रक्षक होता तो आपल्या कामामध्ये बरोबर दक्ष होता. त्यानं जाऊन तिचं मनगट धरलं आणि मुख्याध्यापिका बाईंच्या समोर उभं केलं. मुख्याध्यापिका बाईंनी तिला रागवल्या, कल्पना, प्रयोगशाळेत काय करत होतीस? आत्ता पिरियड कुठला? गणिताचा ना? मग तिथे तुझं काय काम होतं? आणि कल्पनाने उत्तर दिलं, पण बाई, मला तो प्रयोग हाताने करून बघायचा होता ना. इतकं निरागसपणे तिने ते उत्तर दिलं की त्या बाईंना कळे ना की मी हिचं कौतुक करू का हिला रागव. मग बाईंनी तिला शेवटी वर्गात पाठवलं आणि गणिताच्या बाईंना बोलवून घेतलं आणि त्यांची छान संभावना केली. ते आता काही वेगळं सांगायला नको. अशी ही कल्पना, जे काय डोक्यात येईल ते केल्याशिवाय ती कधी थांबलेलीच नाही. आणि नंतर एक मामाच्या घरी दिल्लीला लग्न निघालं आणि त्या वेळेपर्यंत त्यांना वेळ कमी होता आणि म्हणून विमानाने जायचं ठरलं. विमानाने जायचं ठरल्याबरोबर कल्पनाचा आनंद कोण, घरादारात आनंद तिचा मावेना. दूर धावत निघाली गावामध्ये सगळ्यांना सांगायला. आपल्या जेवढे मित्र मैत्रिणी होते त्या सगळ्यांना धावत, हम हवाई जहाज से जाने वाले हैं, हम हवाई जहाज से दिल्ली जाएंगे. मग हवाई जहाज ऐसा होता है वैसा होता है, म्हणजे राईट बंधूंच्या त्या पुस्तकात जे जे वाचलं होतं ते सगळ्या कथा मित्र मैत्रिणींना सांगत होती. आणि मग याप्रमाणे या सगळ्यांनी केलेलं आहे. संबंध दिल्लीला गेले, लग्न वगैरे तिकडचं झालं. या तरुण वयामध्ये इतर मुली कुठली स्वप्न बघतात? परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का? भाव दाटले मनी अनामिक साधतयाना देशील का? परीकथेतील राजकुमारा. आणि विशेषतः जर आईने हा विषय वडिलांकडे काढलाय हे ऐकल्यावर तर नक्कीच, एरवी कदाचित नाही. पण कल्पना कुठली स्वप्नात? त्या तरुणपणी सळसळत्या तरुणपणी जाई स्वप्नी आकाश भ्रमणासी. सळसळत्या तरुणपणी जाई स्वप्नी आकाश भ्रमणासी. चमके वीज जशी नभी, चमके वीज जशी नभी. जिथे सासरी तिची पाठवणी होणार होती त्याच्याऐवजी आता परदेशी पाठवणी. कन्या निघे परदेशी, निरोप साश्रू नयने देती. ह्युस्टन विद्यापीठा माझी होई अवकाश तंत्रज्ञ. कोलोराडो विद्यालयी संशोधन करी वस्तूंचे प्रवाही. 94 ला नासा माझी होई अंतराळ वीरांगना. मेरे सपने